अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने आज नाशिकच्या गोल क्लब मैदान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सीबीएस पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा असे पोस्टर तसेच झेंडे घेऊन समस्त भीम अनुयायी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा आम्ही असाच चालू ठेवू व काही दिवसातच मंत्रालय मुंबई या ठिकाणी आमचा एल्गार धडकणार असल्याची माहिती मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी दिली। हा महामोर्चा उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, बदर समितीचा अहवाल रद्द झाला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी भीमसैनिक हे आरक्षण उपवर्गीकरण कुठल्याही पद्धतीने रद्द केल्याशिवाय राहणार नाही। आणि आमचं देवेंद्र फडणवीस सरकारला सांगणं आहे की आमचं आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये जर रद्द केलं नाही तर हा तमाम समितीचा मोर्चा मंत्रालयावर जाऊन एक धडक देईल आणि या जातीयवादी मनोवादी काही लोक सरकारच्या या निर्णयावर काही राज्य आपण आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी असं आवाहन करतो, उपवर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे, अबगड हे रद्द झालं पाहिजे आणि अनंत प्रदेश समिती ही बरखास्त झाली पाहिजे असं आमच्या ठाम आमच्या मागण्या आहे। या मागण्याला आम्ही निवेदन घेऊन आता लवकरच कलेक्टर ऑफिसला चाललेलो आहे। त्यांनी याच्या पहिले बी आम्ही निदर्शन केले, निवेदन दिलं, पण निवेदन देऊन सुद्धा काही ठोस त्याच्यावर काही आम्हाला उत्तर मिळालं नाही। त्याच्यासाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आम्हाला जर समाधानकारक आम्हाला उत्तर मिळालं नाही तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने मंत्रालयावर पुढचा मोर्चा धडकणार आहे। यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे, आयोजक समाज भूषण अर्जुन नाना पगारे, सनी रोकडे तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।